नमस्कार, मी प्राध्यापक बी जी मांगले आपल्या सर्वांचं जागर टाइम्स मध्ये स्वागत करीत आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आणखी एक व्हिडिओ आपण आज हा अत्यंत महत्त्वाचा आपल्या समोर घेऊन येतोय। हा व्हिडिओ आपण आवर्जून लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉन बटन दाबून ऑल क्लिअर करा। आजच्या या व्हिडिओचा विषय आपण गय नाही, जो भिडला तो संपला, ही जी प्रवृत्ती आहे जरांगे पाटलांची, या जरांगे पाटलांच्या प्रवृत्ती ही कशा पद्धतीने सिद्ध झालेली आहे हे प्रामुख्याने सांगायचा थोडा बहुत प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी जालना इथं उपोषणाला बसले। या उपोषणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय झाली असेल तर बघता बघता उपोषण हे इतकं लांबलं की संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला समजलं की आपल्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील नावाचा एक साधा शेतकरी आहे आणि साधा कार्यकर्ता आहे, हा उपोषणाला बसलाय। त्यानं आपलं जीवन पणाला लावलं। बघता बघता सगळीकडे ही भूमिका झाली। संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटलांशी एकवटायला लागला। त्यांच्या आता ते जगतायत की मरतायत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण मराठा हा एकत्रित होण्याचं प्रमाण इतकं टोकाला गेलं की नाईलाजानं या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचा मंत्रिमंडळातील सहकारी त्यांचं उपोषणास्थळी उपस्थित झाले। मनोज जरांगे पाटील जिंकले। त्यांचं उपोषण माघारी घेतलं गेलं, 40 दिवसाची मुदत दिली गेली, हा सगळा इतिहास आहे। पण या उपोषणानं मनोज जरांगे पाटलांना हे संपूर्ण मराठ्यांचा अनभिषिक्त नेतृत्व म्हणून त्यांना हे बहाल केलं। फार मोठी कमाई त्यांना म्हणावी लागली, पण त्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन पणाला लावलं। आणि यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या या कृतीनं मनोज जरांगे पाटलांनी एक प्रकारचा आपला जो स्वभाव होता तो स्वभाव बघता बघता अशा पद्धतीनं वृद्धिंगत केला की संपूर्ण मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातला हा त्यांच्या पाठीशी एकवट आहे। खटकेदार भाषण बोलणं, मराठवाड्यातील भाषेचा त्यांचा लहेजा आणि समोरच्या माणसावरती त्या ग्राम्य मराठवाडा शैलीतून केलेली टीका टिप्पणी ही सगळ्या महाराष्ट्राला आवडायला लागली। परवाचं जे प्रकरण आहे, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी त्यांचा खटका उडाला। एक तर अजितदादा या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत फारसं लक्ष घातलं नाही, ते कुठंच नव्हते, अशा पद्धतीची परिस्थिती होती। हा ठीक आहे, त्यांचे काही सहकारी होते, ते म्हणजे काही प्रसंगानुरूप काहीतरी बोलत होते। परवाच्या त्यांच्या सभेमध्ये अजितदादांनी थेटपणे आंदोलनकर्त्यावरती स्पष्टपणे सांगितलं की मुंबईमध्ये येण्याची भाषा जर कोणी करत असेल, मुंबईमध्ये जर लाखांना माणसं घेऊन येण्याची भाषा जर कोणी करत असेल आणि मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, त्याचा मुलाहेजा पाळला जाणार नाही, कारवाई कडक कर। दादा प्रथमच व्यक्त झाले, पण त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली। जरांगे पाटलांनी तात्काळ त्याला उत्तर दिली, सटकले एकदम आणि म्हटले उघं काड्या घालायचा प्रयत्न करू नका। एकेरी भाषेत उल्लेख करत म्हटले की मराठा समाज आरक्षणासाठी, त्याच्या लेकी बाळाच्या आरक्षणासाठी घरात कोण राहणार नाही, मुंबईला जाणारच आणि 3 कोटी मराठा मुंबईकडे येईल, तुम्ही जे समजताय तसं असणार नाही आणि ह्या 3 कोटी मराठा माझ्यावर मी आमरण उपोषणाला बसेल आणि ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेऊन आम्ही परत येऊ। त्याच्यातही त्याने याच्या आधी स्पष्ट सांगितलं होतं, मुंबईला जाऊन आम्ही आरक्षण घेणारच, मी आरक्षण तरी घेऊन येईल, नाही अन्यथा माझं प्रेत परत येईल। दादा हतबल झाले असावे। आता दादा काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल। खरं तर ते
म्हणजे त्यांचा उल्लेख अनवधानानं असेल किंवा कशाही पद्धतीने असेल किंवा त्या भाषेमध्ये त्यांच्या त्या बोली भाषेतला उल्लेख असेल, पण त्यांचा एकेरी उल्लेख झाला, पण त्यामुळं दादांना आता काय करावं असा प्रश्न पडला असेल. मनोज जरांगे पाटील तसं कुणालाच जुमानत नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलंय 20 जानेवारीला मी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्यासाठी जाणार आणि मुंबईमध्ये मला भेटायला 2-3 कोटी माणसं येतील हे त्यांनी सातत्यानं स्पष्ट करून ही त्या संदर्भातले वातावरण निर्मिती सुद्धा करायला सुरुवात केली. खरं तर आमरण उपोषण थांबवावं आणि समजा एक 5-10 लाख माणसं जरी मुंबईकडे निघाली, कोटीभर माणसं जर निघाली, तर मुंबईची काय परिस्थिती होईल, मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांची काय परिस्थिती होईल, त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा किती मोठा प्रश्न, हे सगळ्या समस्या शासनाला अडचणीत टाकणाऱ्या होत्या. पण मनोज जरांगे पाटील कशाला जुमानणार नव्हते. त्यांनी स्पष्ट, मी तुम्हाला 6-7 महिन्याचा काळ दिलेला आहे आणि या काळामध्ये तुम्ही काहीही फारसं केलेलं नाही, त्यामुळे तुम्ही आमच्यावरती आरेरावी करून जर माझ्या उपोषणास आड आणाल तर तुमची गय करणार नाही, जशी आता अजितदादांना त्यांनी स्पष्टपणे बजावलं. तर मराठे ऐकणार नाहीत मराठे, आणि हे सगळे मराठे मुंबईमध्ये जातील आणि मुंबईमध्ये काय परिस्थिती होतील हे, म्हणून ते म्हणायचे की माझं आंदोलन तुम्हाला पेलवणार नाही, त्याच्या आधी हा आमच्या हक्काचा जो प्रश्न आहे, मराठ्यांना हक्काने मिळणार जे आरक्षण आहे ते तुम्ही लवकरात लवकर नेणार. माझा एक थोडासा वेगळा प्रश्न असा आहे, मनोज जरांगे पाटलांची आरक्षणाविषयी असणारी जी भूमिका आहे ही भूमिका नेते समजून घेत नाहीत असं मला वाटतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आता 24 तारखेची क्युरेटिव्ह पिटिशन आहे, त्या संदर्भात त्यांना ज्या वेळा त्यांना विचारण्यात आलं की या माध्यमातून तुम्ही आता नेमकं म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन आलं तरी सुद्धा तुम्ही जर उपोषण करत असाल तर हे बरं नाही. त्यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की माझा तो प्रांतच नाही, मी तशा पद्धतीचं आरक्षण मागितलेलं नाही. 50%च्या पुढचं जे आरक्षण जाणार आहे आरक्षणामध्ये, ज्या कधीही म्हणजे कोर्टाच्या भरवशावरती आहे, कोर्टानं दिलं तर आहे नसेल तर नाही, तो आरक्षण मागण्याचा माझा हेतूच नाही किंवा मूळ उद्देश माझा नाही. मी काय सांगितलेलं आहे की कुणबी आहे, मराठा समाज हा सगळा कुणबी आहे आणि कुणबी म्हणूनच आम्हाला प्रमाणपत्र द्या आणि त्या माध्यमातूनच आमचं आरक्षण पूर्ण होऊ द्या, म्हणजे ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण. आणि याला आधार देताना ते म्हणतात की या राज्यामध्ये जिल्ह्यांचं ज्यावेळेला सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेला 54 लाखाहून जास्त कुणबी नोंदी आजच सापडल्या. म्हणजे तुम्हाला कायदा करायला पुरेसा आधार आहे, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळं सरसकट सगळ्या मराठ्यांना, अर्थात ते म्हणतात गरजवंत मराठ्यांना, सरसकट मराठ्यांना तुम्ही आरक्षण देऊ शकता. अजितदादा शांत बसले असावे किंवा व्यक्त होत असताना कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं. समोर 2 घटना आहेत, एक तर लोकसभा आलेल्या महिना 2 महिन्यावरती, अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेणं हे त्यांना परवडणार नाही. दुसरी गोष्ट आहे, विधानसभा आले 8-10 महिन्यावरती, त्यावेळेला स्वतःच ते उभारणार असल्यामुळं आणि आपला पक्ष कशा पद्धतीने गट बांधणी करायची हे त्यांच्या समोरचा समस्या असल्यामुळं त्यांना मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेणं परवडणार नाही. ह्या गोष्टी प्रामुख्यानं अडचणीच्या असल्यामुळं ते कशा पद्धतीने व्यक्त होतात हे बघणं फार महत्वाचं असेल. याच्या आधी देवेंद्र फडणवीसांना त्याचा फटका बसलाय. देवेंद्र फडणवीस उघडपणे मराठ्यांना चिडवण्यासाठी असेल किंवा कोणत्याही कारण असेल ते स्पष्ट म्हणतात, आमच्या भाजपच्या रक्तात ओबीसी आहे, आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा घ्यायचा का की मराठा समाजाला आम्ही विचारतच नाही, असा त्या आंदोलनकर्त्यांनी कदाचित घेतला असावा. कारण आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी उपोषणकर्त्यावरती जोरदार लाठी हल्ला केला, पोलिसी बळ वापरलं गेलं, अनेक जण गंभीर जखमी झाले. तर या सगळ्यांच्या वरती अनेक प्रकारच्या गंभीर कलम घालून त्यांना
आत डांबण्याचा प्रयत्न केला गेला. हे सगळं देवेंद्र फडणवीसांचा अतिरेकपणा आहे असा समज मनोज जरांगे पाटलांचा झाला. साहजिकच ते बरसले. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की या आंदोलनाच्या दरम्यान बीड वगैरे इतर जिल्ह्यामध्ये ज्या काही जाळपोळीचे आणि ज्या म्हणजे मालमत्ता विस्कटण्याचे, मालमत्तेवरती दंगा घालण्याचे दंगे झाले. या दंग्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. त्यावेळेला म्हणजे शासनातर्फे बोलत असताना स्पष्टपणे फडणवीस म्हणाले याला जबाबदार असणाऱ्या, आणि इनडायरेक्टली त्यांनी मराठा समाज जबाबदार असल्याचं स्पष्ट केलं, याला जबाबदार असणाऱ्या सर्वांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. आणि झालं काय, मनोज जरांगे पाटील काय म्हणतात, विनाकारण काही मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. परिणामी देवेंद्र फडणवीसांवरती ते इतकं काही खट्टू झाले, इतके नाराज झाले की ज्यांनी काही केलं नाही त्यांना तुम्ही आत घालताय अशा पद्धतीचा समज त्यांचा झाला. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, समज नाही तर हा माझा ठाम निश्चय आहे की मला जे सांगितलंय, काडीचा संबंध नसणाऱ्या अनेकांच्यावर तुम्ही गंभीर गुन्हे घातले. देवेंद्र फडणवीस हा मराठा द्वेषी आहे असं ते स्पष्ट म्हणाले. आणि फडणवीसांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना काढून टाका. विनाकारण मराठ्यांच्या वरती पोलिसी अत्याचार होत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत, आणि ह्याच्याही पेक्षा त्यांनी हे गुन्हे माघार घ्यायचं आश्वासन देऊनही ते गुन्हे मागे घेतले नाहीत, त्यांना काढून टाका. अशा पद्धतीची भूमिका किंवा मागणी ही मनोज जरांगे पाटलांनी केल्यामुळं की देवेंद्र फडणवीस सुद्धा माझ्या मताप्रमाणे 2 पावलं पाठीमागे आले असेल. कारण त्यानंतरच्या प्रत्येक वेळा ते बोलताना स्पष्ट म्हणायचे की मी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीशी आहे, स्वतः व्यक्त व्हायचे नाही. याच्यावरून असं वाटायचं की त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा थोडासा धसका हा घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं भुजबळांना असं समजतात सगळेजण की भारतीय जनता पार्टीनं पुढे केलं. अजितदादांच्या विषयी बोलत असताना अजितदादा गटातले भुजबळ आहेत. एनसीपी गट जो फुटून आलेला आहे आणि जो भारतीय जनता पार्टीला ज्यानं पाठीशी घातलंय किंवा भारतीय जनता पार्टीशी समन्वय ज्यांनी केलाय त्या एनसीपी गटातल्या आहेत. म्हणजे पुन्हा एकदा हल्ला करताना ते म्हटले होते स्पष्टपणे की भुजबळांना पुढे करण्यामध्ये अजितदादांचाच हात आहे. अजितदादा एकंदरीत मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण यांच्या पाठीशी होत असताना आता नेमकी काय भूमिका घेणार हे होत असतानाच भुजबळ आता जे व्यक्त कशा पद्धतीने होतील ही सुद्धा भूमिका महत्वाची आहे. भुजबळ नेहमी म्हणतात आपल्याच सरकारला आहेर देत असताना, आपल्याच सरकारवरती सरकारलाच आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करत असताना भुजबळांनी स्पष्टपणे सांगितलं हे खोटे दाखले देतात. म्हणजे एखादा आमदार किंवा एक लोकप्रतिनिधी जसा आरोप करतो तसा हा मंत्री आरोप करू लागला. असं कसं करता येईल? आणि या मनोज जरांगे पाटलांच्या सभेला कोट्यावधी लाखांना माणसं येत आहेत हे बघितल्यानंतर नाराज होणं सहज शक्य आहे. उलटचा माणूस त्यावेळेला भुजबळांनी त्यांच्यावरती आरोप असा केला कोट्यावधी रुपयाचा खर्च हे इतका कुठून करतात, हे कुठून हे आणतात आणि त्याच्यावरती आरोप निर्माण करायचा, त्यांना ह्याच्यात उभं करायचा त्यांनी प्रयत्न केला. भुजबळांनी पुन्हा आरोप असा केला होता त्यांच्यावरती दंगल तुम्हीच घडवलाय असं ते म्हणायचे. आमदार क्षीरसागरांनी स्पष्टपणे सांगितलं माझ्या घरात झालेली तोडफोड आणि जाळपोळ जी आहे ही पोलिसांच्या समक्ष झालेली आहे. पोलीस दारात उभा होते तरी ते काही करत नव्हते आणि मराठा समाजाचे माणसं किंवा आंदोलक त्यासाठी कारणीभूत नाहीत. तरी सुद्धा भुजबळ संदीप क्षीरसागर आमदारांना म्हणत होते तुम्ही गप्प का बसताय. संदीप क्षीरसागर सांगतात, हाऊस मध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगतात माझ्या घराच्या मोडतोडीला, जाळपोळीला, माझ्या घरातल्या जाळपोळीला मराठा समाजाचे आंदोलक कारणीभूत नाहीत, त्यांनी हे केलेलं नाही हे ठामपणे ते सांगतायत. तरीही भुजबळ मोठ्या प्रमाणात ते आरक्षण. आणि महत्वाची बाब जी भुजबळ नेहमी जी सांगतात ते काय सांगतात माहित आहे, तुम्ही 50% वरचं आरक्षण तुम्हाला काय विशेष वेगळा प्रवर्ग करून घ्यायचा असेल तर घ्यायचा.
म्हणजे काय की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये अडचणी अफाट आल्या. साहजिकच मनोज जरांगे पाटलांच्या हिट लिस्टवरती 1 नंबरला भुजबळ आले की भुजबळ हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तर आहेतच, शिवाय घडलेल्या बाहेरच्या सगळ्या घटनांना मराठा समाजाक आणि आंदोलकांना जबाबदार धरतात. हे याचा त्यांना प्रचंड राग आला. सातत्यानं ते भुजबळांचा उल्लेख येवल्याचा येडपट अशा पद्धतीने करतात. त्यांच्यावरती कारवाई करा. एखादा माणूस घटनात्मक पदावरती मंत्री पदावरती बसलेला असताना सुद्धा अशा पद्धतीचं आपल्याच सरकारवरती आरोप कसे करू शकतो याचं उत्तर देता आलं नाही ना. मंत्र्यांना याचं उत्तर देता आलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप करून आणि भुजबळांचा त्यांनी इतका त्यांनी प्रत्येक वेळा त्या येडपटाचा उल्लेख केला. अनुल्लेख आणि त्या भुजबळांच्यावरती त्यांनी केलेला जो म्हणजे वार होते, शाब्दिक जे वार होते, हे सहन करण्याच्या पलीकडे गेले होते. एक वेळ तर भुजबळ इतके म्हणजे विदीर्ण झालेले दिसून आले, इतके विफल झालेले दिसून आले की एकदा ते म्हणायला लागले होते की मी आता माझा विरोधातला ओबीसींचा प्रचार करायचं सोडून मी आता त्या जरांगे पाटलांच्या बाजूनच भाषण करतो. म्हणजे इतका त्यांना हे झाला. कारण ह्या मराठ्यांना विरोध करण्याच्या नादामध्ये भुजबळ इतके घसरले असं त्यांना वाटतंय. भुजबळ इतके घसरले की ते नैतिक जबाबदारी सुद्धा स्वतःची कायदेशीर जबाबदारी विसरून गेले आणि भुजबळांना मोठा फटका बसला. मनोज जरांगे पाटलांशी ते भिडायला गेले पण ते बऱ्यापैकी संपत आहे. हा त्यांना गरजेच आहे. खरं म्हटलं तर म्हणजे भुजबळांना, नामदार भुजबळ साहेबांना हे भूमिका घेणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर ईडीचा ससेमेरा लावून त्यांच्यावरती केस घातली आणि त्या केसच्या अंतर्गत चौकशीमध्ये ते दोषी ठरत आहेत असं झाल्यानंतर 2 वर्षे ते जेल भोगून आले आणि ही जेल ते 2 वर्षे भोगून आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आपल्याला त्यातून जर सुटायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला योग्य अशी सुयोग्य अशी भूमिका घ्यावी लागेल. कदाचित म्हणतोय मी, या उद्देशानं ते मराठ्यांना विरोध करत असावे, काही का असेना. पण भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांच्या नंतर दुसरा मोठा फटका बसला तो भुजबळांना. यातली 4थी महत्वाची कडी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. खरं तर एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजावरती उपकार केलेले आहेत अशा पद्धतीची भाषा ही अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटलांच्या तोंडून बाहेर पडते. ते बोलत असताना नेहमी त्यांचा आदरानं उल्लेख करतात. त्याचा का उपयोग तशा पद्धतीने ते करतात तर काही गोष्टी बघा, ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये उपोषण बसलेला असताना स्वतः मुख्यमंत्री आंतरवाली सराटीला येतात, आपल्या मंत्रिमंडळाचे सहकारी घेऊन ते हजर होतात आणि उपोषण माघारी घ्या, अमुक एवढ्या कालावधीमध्ये मी हे तुमचे प्रश्न सोडवतो म्हणून मुख्यमंत्री स्वतः सांगतात. ही संवेदना जी आहे ही संवेदना सगळ्या उपोषणकर्त्याला आणि मनोज जरांगे पाटलांना भावली. त्यानंतर तेवढ्यावरती एकनाथ शिंदे थांबलेले, त्यांनी माजी न्यायाधीश सुद्धा त्यांच्याकडे पाठवले, मागासवर्गीय आयोग नेमला, कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न केले आणि आता तर ज्या क्युरेटिव्ह पिटिशन करिता मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सिद्ध करायचं आहे किंवा निश्चित करायचं आहे त्यासाठी 7 दिवसाच्या आत जो डेटा गोळा करायचा आहे, हा डेटा गोळा करण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण मराठ्यांचं सिद्ध करण्यासाठी 7 दिवसामध्ये करायचा त्यांनी केलेला जो नियोजन आहे हे सुद्धा अफलातून आहे. साहजिकच मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेविषयी तितक्या कडकपणे बोलताना आपल्याला दिसून येत नाहीत. ते त्यांच्याविषयी आदरानच बोलतात. एकूण ह्या सगळ्या प्रवासात आपल्याला एक महत्वाची गोष्ट जी दिसून येते ती अशी आहे, मनोज जरांगे पाटलांशी त्यांची भूमिका न समजावून घेता ते कोणत्या पद्धतीचं आरक्षण मागतायत. तुम्ही जर 50%च्या बाहेरच्या आरक्षणासाठी जर सुचवत असाल तर ते कदापि मान्य करत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, 20 जानेवारीच्या
मुंबई वारीसाठी ते कोणत्याही मराठा वादळ मुंबईत धडकणार आणि मुंबईत धडकून तिथं मी आमरण उपोषणाला बसणार, एक तर मी स्वतः आरक्षण घेऊन म्हणजे परतेन किंवा माझं प्रेत येईल, इतक्या टोकाची भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटलांची जो भिडायचा प्रयत्न करतो त्याला ते आपल्या शाब्दिक बाणाने संपवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण एकनाथ शिंदे असू देत किंवा फडणवीस असतील किंवा ज्यांनी भरपूर मोठा विरोध त्यांनी पत्करला ते म्हणजे भुजबळ असतील आणि आताच ज्यांनी घेतलेला जो मराठ्यांच्यावरती केलेला जो आरोप होते ते अजितदादा पवार, त्यांना बसलेला फटका असू दे. मनोज जरांगे पाटलांची ही स्टाईल आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात मतांचं जे ध्रुवीकरण झालेलं आहे, ह्या ध्रुवीकरणातून हा प्रश्न याच वेळेला सुटू शकेल ही ऐतिहासिक वेळ आहे. आणि त्यामुळं हा जर भाग हा मराठ्यांनी जर कॅच केला नाही तर भविष्य काळात मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्य आहे. ही त्यांनी ठाम समजूत करून घेऊन आताच या मुंबईची धडक 20 जानेवारी त्यांनी अंतिम केली आहे. जो भिडला तो संपला ही त्यांची प्रवृत्ती आहे. मित्रो, बघा आपल्याला ही भूमिका पटते का? मला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांनी ही ऐतिहासिक भूमिका जी घेतलेली आहे ती या अर्थानं घेतलेली आहे की आता मराठ्यांचं संघटन अत्यंत सुंदर झालेलं आहे आणि जो शेवटचा तडाखा जो द्यायचा आहे तो मुंबई 20 जानेवारी आणि मुंबईकडं 1 कोटी 2 कोटी 3 कोटी माणसं ज्यावेळेला घेऊन जाल त्यावेळेला या शासनाला मराठ्यांना आरक्षण देण्याशिवाय गत्यंतर असणार नाही. किंवा मग वेगळा विचार करायचा असेल तर हे आंदोलन थांबवण्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, पण ती भूमिका शासनाला परवडणारी असणार नाही हे ठाम आहे. धन्यवाद. मी प्राध्यापक BG मांगले अशाच पद्धतीचे काही रोखठोक भूमिका घेऊन आपल्या समोर येत राहील. मी आपल्याला अगदी मनापासून विनंती करतो की माझे व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबून ऑल क्लिअर करा. धन्यवाद.